परफॉर्मन्सचा कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये काही आक्षेपार्ह गाणं वाजवलं गेलं किंवा त्याच्यावरती नृत्य केलं गेलं अशा पद्धतीच्या बातम्या प्रसार माध्यमांच्या आणि समाज माध्यमांच्या द्वारे जनमानसांमध्ये पसरवण्यात आल्या. त्यांची चर्चा केली, समक्ष बोलवून त्यांच्याशी विचारणा केली. याच्यामध्ये ज्या गोष्टी आढळून आल्या की विद्यार्थ्यांना या गाण्याच्या बाबतीत कुठलीही माहिती नव्हती. जो परफॉर्मन्स त्यांनी दिला तो त्यांनी 1 तासभरापूर्वी ठरवून ते गाणं घेतलं. सोशल मीडियावरून विविध म्युझिक शोधले की ज्या आदिवासी कल्चर आपलं शो करतील आणि त्याच्या थीमवरच आधारित त्यांनी वेशभूषा देखील केलेली होती. ती देखील त्यांनी तातडीने आपण म्हणूया की आजूबाजूला असणाऱ्या ज्या वस्तू आहेत लिटरली झाडपाला शेजारचा घेऊन त्यांनी ते डोक्यात खोवणं आणि मग त्या पद्धतीने परफॉर्म करणं अशा बाबी सगळ्या घडलेल्या आहेत. जे गाणं वाजलं गेलं हे आक्षेपार्ह आहे हे या विद्यार्थ्यांना माहिती देखील नव्हतं. अशा पद्धतीचा ज्या गोष्टींचा त्या गाण्यामध्ये उल्लेख आहे ते जे आपण ज्याचा आक्षेप घेत आहोत तर या नावाचे त्या भागामध्ये पर्वत आहेत असे हे विद्यार्थी आम्हाला सांगत देखील आहेत. आणि त्यामुळं सिमिलॅरिटीज इन नाऊन अशा पद्धतीने म्युझिक त्यांना ती ट्रेंडिंग वाटली या सगळ्या धर्तीवरती. आमच्या विद्यार्थ्यांनी परफॉर्म केलं. उमेदीच्या वयातले विद्यार्थी आहेत आणि हे विद्यार्थी एवढ्या दूरवरून दूरस्थ भागातून गुणवत्तेच्या जोरावर समाज कल्याण विभागामध्ये जे काही आपले हॉस्टेल्स आहेत तिथे ऍडमिशन मिळतात. या दिवसापूर्वी जी एका हॉस्टेलला घटना घडली त्या घटनेची माहिती डीसीपी रजनीकांत यांच्याकडनं घेतली असता की त्या हॉस्टेलला राहणारे जे गडचिरोलीतली मुलं आहेत जी एका पुण्यातल्या कॉलेजमध्ये शिकतात त्यांना ती ट्यून आवडली आणि म्हणून त्यांनी ते रिमिक्स केलेल्या गाण्याचा उपयोग करून त्याच्यावर एक ट्रायबल डान्स बसवला होता. त्या विद्यार्थ्यांनी त्यांचं निवेदन असं दिलेलं आहे की त्यांचं कोणत्याही प्रकारे इंटेन्शन नव्हतं आणि ते गाणं बॅन केलं हे त्यांना माहिती नव्हतं आणि त्यामुळे त्यांनी ते वाजवलं. परंतु पोलीस खात्याकडून याची सखोल चौकशीही चालू आहे आणि याच्यामध्ये प्रामुख्याने कुठली संघटना इन्व्हॉल्व आहे का, मुद्दाम हेतुपुरस्सर अशा प्रकारे विद्यार्थ्यांसाठी काही गाणी बसवली गेली का, या सगळ्याचा तपास पोलीस खातं करत आहे. नक्कीच अशी कुठली नक्षलवादी संघटना किंवा ज्याला आपण शहरी नक्षलवाद म्हणतो अशी कुठलीही संघटना त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असेल तर त्यासाठी कडक कारवाई त्यांच्यावर केली जाईल.